मम्मीला अनोळखी फोनवरून मेसेज यायला लागला, फोन यायला लागला. ते तुम्हाला सांगायला विसरला महत्वाची गोष्ट. फोन केला ते बाईने पण उचलले एका बाईने. म्हणले नंबर कोणाच आहे, पोरग आहे का तुमच्या घरात, कोण असा माझ्या बायकोला फोन केलाय. मी चाललोय म्हणलं आता पुढे चौकीत लगेच म्हणलं. रात्री त्याने डायरेक्ट मला व्हिडिओ कॉल केला तर मी उचलला, म्हटलं बघू कोण आहे व्हिडिओ कॉल करून. तर तो माणूस इतका समोरून पाहिजे दिसला मला, माणूस दिसला ना, अनोळखी माणूस दिसला तो पण. मग मी इतकी घाबरली, माझं काळीच करणं झालं. म्हटलं हा काय म्हणलं प्रकार आहे म्हटलं. मी त्यांनी ते विषारी पण समोरून वेगळेच केले, जराशी विचित्र. कट करतोय फोन केला मागाशी पण फोन केला, फोन कट करतो. स्विच मागचा स्विच केला होता, आता परत केला तर कट करतोय. प्रतीकने गादी फेकली खाली, आता इथून कव्हर लावून. कमेंट काय केली होती की प्रतीकला पहिलं बोलायला शिकव, काय बोर्डा बोलते त्याला तरी कळतं का. तर काही मलाच कळत नाही कधी कधी मी काय बोललो होतो. हाय हॅलो नमस्कार, पायल प्रतीक व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईज. मी तुम्हाला सकाळपासून माझं डेलीचं रुटीन काही दाखवलेलं नाही, कारण की तुम्हाला ते सगळं पाठ झालं आहे. म्हणलं एक दिवस तुम्हाला पण बोर होण्यापासून मी वाचवते आणि सकाळचं रुटीन तुम्हाला नाही दाखवत, कारण की ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे की मी सकाळी उठल्यापासून काय काय करतो. त्याच्यामुळे मी आज ब्लॉग सगळं माझं काम झाल्यावरती मग सुरू करते आहे. सो ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण काय काय करणार आहे ते तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असणार आहे. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. काय करत होते तर काकू गेली होती उन्हात बसायला प्रत्येक टेरेस. रात्री मी बेडशीट टाकत असते बेडवरती, तर ते बेडशीट आणि मी अंगावरचं आमचं ब्लँकेट ते धुवायला टाकलं होतं सकाळी सकाळी उठल्या आज. ते वाळत टाकायचं आहे आणि ही कपडे मशीनला लावायची आहेत. एवढी कपडे आहेत आज, तर ती मशीनला लावायचे आहेत कपडे मला. आणि त्यानंतर तोपर्यंत प्रतीक येईल, तो गेलाय पप्पासोबत बाहेर, त्याच्यामुळं तो पण सकाळपासून बाहेरच होता. आमचा नाश्ता वगैरे झाला. सकाळी मी मेथीचा पराठा आज सुद्धा बनवला, जसा काल बनवला होता तसा आज पण मेथीचा पराठा बनवला. आणि मेथीचा पराठा आणि चहासोबत आमची सुरुवात झाली नाश्त्याची. दोघांनी नाश्ता केला मस्त, सगळ्यांचा नाश्ता झाला. तसं तर किचन वगैरे आज मी सकाळी सगळं आवरलं होतं, म्हणजे 10 वाजेपर्यंत माझं ऑलमोस्ट सगळं कामं झालं होतं. मग आता भूक लागली परत, आता आपण काहीतरी खाऊया. तोपर्यंत प्रतीक येईल, कुकर लावते भाताचा. कालची बिर्याणी पण आहे आणि ती खायची आहे खरं तर बिर्याणी प्रतीकला, तर ती पण गरम करते आता जाऊन. चला आपण जाऊ किचनमध्ये. आता हे ब्लँकेट ते वाळत टाकू आणि मग जाऊ. मग आता ऊन पडले तर ते लवकर वाळण सुद्धा. हे दोन्ही टाकले मी आता सुकायला. आता ऊन बघा केवढं आहे. मला असं वाटतं हे अर्ध्या तासाच्या आधच सुकणार आहे, कारण मशीनमध्ये ऑलरेडी सुकून निघतात कपडे. ह्याला काही पाणी नाही, फक्त असं वाळून पण निघतंय अर्धं, फक्त उन्हाला टाकायचं म्हणजे कसं वास वगैरे येत नाही म्हणून टाकले आता हे अर्ध्या तासात. तोपर्यंत मग माझी दुसरी मशीन वगैरे लावून वरती जिना सोडून आले की दम लागतं, खाली गेले की दम लागतं. दमाडी झाली एक नंबरची दमाडी. कालची बिर्याणी होती ती लावली जरा कुकरला गरम करायला. सकाळी सगळ्यांचा चपाती भाजीचा नाश्ता झाला आहे, पण आता तरी पण बिर्याणी केली गरम. त्यासोबत कांदा घेतला आता, कारण की कोशिंबीर तर नाही बनवली म्हणून फक्त कांदा आणि बिर्याणी घेऊन चालली वरती. आता प्रतीकला खायची बिर्याणी. प्रतीकने गादी फेकली खाली, आता इथून कव्हर लावून आता ही गादी चालली माझ्या मम्मीच्या घरी. चला आपण टेम्पोत जाऊ. पोर्टरने पाठवतो आता गादी. कसं घेऊन टेम्पो आलाय. मी जायच्या आधी टेम्पो जाईन असं वाटतंय. जास्त स्पीडने प्रतीक चाललाय. ह्या टेम्पोमध्ये ती गादी बसते का नाही ते पण नाही माहिती मला. टेम्पो तर छोटं वाटतंय, गादी मोठी आहे. आता आमचं जेवण करून झालंय, पाणीच पिलं. तेवढ्यात ते टेम्पोवाल्या काकांचा फोन आला की मी आलोय म्हणून. टेडी हा गादी नाही दबणार ना लय. मी पण जाऊ शकते, जाऊ मम्मीच्या घरी मी पण टेम्पोत बसून. जाऊ का? माणूस नाही का होतो करला माणूस होतो कर परमिशन. जाऊ का टेम्पोत बसून मम्मीच्या घरी? बोल आता. चाललेत बघ, लावायला लागलेत कुलूप. मी एका कोपऱ्यात बसून जाऊ शकते.
अरे रडत बशी. इथं मी लावलाय कुकर, आताच लावलाय. चवळी लावली आहे आज मस्तपैकी. चवळीचा बेत, चवळीची पातळ भाजी करते, एकदम रस्सा भाजी, भाकरी, भात. आणि आत्ता मी बनवणार आहे खास मम्मीसाठी स्पेशल कांदा भजी आणि चहा मस्तपैकी गरमागरम. कारण मम्मी आणि पप्पा भाजी आणायला गेलते, तिथून खूप जास्त थकले ते फिरून फिरून मार्केटमध्ये. तर म्हणलं आता मस्त चहा बनवू आणि भजी बनवू आपण. आणि भांडे घासले होते की तेवढे भांडे आले. हे बघा, एवढं सगळं मस्तपैकी चकाचक केलं होतं, तेवढ्यात हे परत आलेत. आता काय करायचं, हे 2 भांडी पण घासून टाकते परत. तर गाईज भजी बनवते मस्तपैकी. आणि हे बघा भजी आमची नाही, कांदा भजी. ठीक आहे. तर गाईज पायल कांदा भजी बनवते. काय आहे काय तर भजी आणि कांदा भजी बनवते. पण भजी कॉमन आहे ना, का नाही? मग कॉमन आहे का नाही? स्पेशल कांदा भजी. पायल राऊत स्पेशल, सॉरी पायल कांबळे स्पेशल. ओ माय गॉड, विसरलाच ना ते. आणि सोबत आहे अद्रकवाला चहा. मस्त वास पण येतोय चहाचा, खूप छान. ड्रेस मी तसा तर गाईज एक ब्लॉगला कमेंट आली होती आपल्या एका ताईंनी केली, प्रत्यक्षा ताईंनी. ताई खूप खूप धन्यवाद, तुम्ही कमेंट केली. कमेंट काय केली होती की प्रत्येकला पहिलं बोलायला शिकव, बोबडा बोलते त्याला तरी कळतं का? तर गाईज मलाच कळत नाही कधी कधी मी काय बोललो होतो. अच्छा खरं फॅक्ट आहे. मी कधी ब्लॉग एडिट करायला बसलो तर मी विचार करतो, अरे ह्या वेळेस मी काय बोलले नेमकं. मी 2-3 वेळा रिपीट करून ऐकतो काय बोललो नेमकं मी, मलाच कळत नाही. मध्ये कधी कधी मी डिलीट पण करतो. पण कधी कधी डिलीट करण्यासाठी लायकी नसतं, ते डिलीट केलं तर मग तुम्हाला ब्लॉगचं काय करणार नाही, त्यामुळे मी टाकतो. कसं आहे आता माझं बोलणं पाहायला 100% कळतंय, मम्मीला 90% कळतंय. मम्मी पण कधी कधी म्हणते नाही 50% नाही 90% कळतं. कधी कधी मम्मी म्हणते काय, आणि पप्पाला तर काहीच कळत नाही. आणि बाहेरच्या लोकांना तर काहीच नाही. कधी कधी होतं, नेहमी नाही रेग्युलर होत असं. कधी कधी मी कुठलं मला बोलत असेल तर कारण असं आहे की माझ्या तोंडाला क्लिप लावल्या होत्या आणि त्या क्लिपमुळं तोंडातलं स्पेस कमी झाला आणि त्यामुळे माझी जीभ लवकर वळत नाही. त्यामुळं मी असं बोलतो फाट दिशेने. कधी कधी होतं, नेहमी होत नाही. आता बघा मी स्पष्ट बोलतोय, असं होतं. कधी कधीच होतं, नेहमी होत नाही माझं बोलणं. कधी कधी मी जरा काय बोलत असेल आणि थांबून नाही बोलून कंटिन्यू बोललो ना तर माझी शब्द बाहेर पडत नाही लवकर. असा प्रॉब्लेम. मी काय बोबड्या लहानपणीपासून नाही आहे. ते माझ्या दाताला क्लिप लावले होते त्यामुळे ते असं झालेलं आहे. जुन्या ऑडियन्सला माहिती आहे, नवीन ऑडियन्सला माहीत नसलं म्हणून सांगतोय आपण. जे आपले नवीन सबस्क्रायबर, आपल्या व्ह्युअर्स आपल्या चॅनल येतात त्यांना माहित नाही. कारण याच्यात त्यामुळे स्पेशल ब्लॉग बनवतात का प्रत्येक बोबडा बोलतो का. तर कारण म्हणून जुन्या ब्लॉगर तिला समजतं की बाबा प्रत्येक असंच बोलतो, त्याला इग्नोर करा. समज नाही तर पुढे बघा. मग तुम्ही कमेंट केली म्हणून तुम्हाला सांगतो ही गोष्ट की असंच आहे आमचं. सॉरी माझं, मला क्लिप लावल्यामुळं की लवकर पटकन शब्द माझे बाहेर पडत नाही. शब्द बाहेर संपायच्या आधीच मी दुसरा शब्द बोलतो, त्यामुळं कळत नाही कोणालाच. म्हणजे सॉरी दुसऱ्या लोकांना. जे माझ्याजवळचे ते सगळ्यांना समजतं माझं बोलणं बऱ्यापैकी. तर आता चहा तयार झालेला आहे, भजी तयार झालेली ना. आम्ही चहा आणि भजी एन्जॉय करू. आम्ही खातोय मस्तपैकी कांदा भजी. पावसाळा संपला की थंडीची पण खातात. बोललं की मला थंडी. आणि आम्ही आज काय केलं तुम्हाला सांगितलं पण दाखवलं पण नाही. काय केलं आम्ही आज बाहेर, ते खूप महत्वाची गोष्ट बाहेर केली, तुम्हाला दाखवतो. हे बघा, मलाई, दही, ताक, पनीर, वाटाणा मिळेल. तू बघितलं का नाही? तू बघितलं नाही? डोळे बंद करून आली काय? बोर्ड लावला की आम्ही एवढा मोठा आणून सकाळ मलाई, दही, ताक, पनीर, वाटाणा मिळेल. दही डब्बा 10 रुपये, दही पाव 20 रुपये. सकाळ नाही, सकाळी गिरायकाला दह्याला दही आहे का म्हणलं, आहे डब्बा. दिला डब्बा. अमर शहर लगेच प्रिंट मारवली, वेळ पण नाही लागला अजिबात. म्हणलं गिरायक बघतील मारा. लोकांची सवय लागली लोकांनी जायची सारखी का नाही. लोक कधी नदी कमी घरी येतील, अरे इथं बघितलं जातात इथून घेऊन जाऊ, असा विषय. तर चालू इथं चहा पाणी यांचा. मम्मीचा केस आहे, जाऊ तर बघा. अरे मी झोपतून उठले. येस, पप्पाचा पाय दादू झोपलाय. व्हिडिओ काढत होतो.
हे काकांच्या मुलगी आमचे ब्लॉग बघतात. हे काकांनी ओळखलं. तर काही स्वयंपाक लवकर आवरला आज आणि प्रतीकला म्हणलं वेळ आहे तर आपण जाऊया फळं घेऊन येऊया. आणि प्रतीकला थंडी एवढी वाजते की स्वेटर पण नाही घातलंय त्यांनी. मला तर वाजती आहे पण त्याला माझ्यापेक्षा जास्त वाजते थंडी. इथं बघा वाकडा झाला अर्ध वाकडा झाला आणि मला खूप जास्त ओरडतोय तुझ्यामुळे बाहेर यावं लागलं. एवढ्या थंडीचं बाहेर घेऊन आली. हा मला बोलतो तिथे बघा त्याची बोबडी वळाली आहे. बोबडी एवढी थंडी वाजते कारण तो बोबडा आहे. थरथर कापायला लागलाय काय. तर आता आम्ही आलो फळ वगैरे घेऊन संपलं होतं. तर आता आम्ही गेलो होतो ह्याला फळ आणायला. तिथं पण त्यांचा व्हिडिओ टाकला त्या काकांचा. ते म्हणले की आमच्या पुरी पण ब्लॉग बघतात तर ताई तुमचे पप्पा असेल तर कमेंट करून नक्की नक्की सांगा. आणि अजून एका पोरीने आवाज दिला होता. कुठं आठवलं बाजार कशाला एवढं लांब बसलो इथं बाहेर निघाला मला काय वाटलो मी थरथर अंकार लागलं अंगात सगळी थंडी गोष्टी. एक नंबर होती गावाकडे म्हणजे ताजा माल ताजा होता. मस्त माल ताजा. डाळिंब पण इतकं छान छान होते ना. ताजा ताजा माल होता एकदम छान. तर पायल करते तिचं जेवण आणि जेवण केल्यावर करायचंय व्हिडिओ. मला चालायला लागतं वरती. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या व्लॉगची तुम्हाला सांगायची महत्वाची गोष्ट मम्मीला अनोळखी फोनवरून मेसेज यायला लागला. फोन यायला लागला ते तुम्हाला सांगायला विसरला महत्वाची गोष्ट. आता माझा नंबर पण दाखव मी तर म्हणते. नको नको काय करायचंय. बोल काय म्हणते तू सांग तुझा अनुभव. अरे अनुभव कसला. रात्री त्याने डायरेक्ट मला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल केला तर मी उचलला. म्हटलं बघू कोण आहे व्हिडिओ कॉल करून. तर तो माणूस इतका समोरून भयानक दिसला मला. माणूस दिसला ना अनोळखी माणूस दिसला तो पण. मग मी इतकी घाबरली. माझं काळाचं चक्कर न झालं. म्हटलं हा काय म्हणलं प्रकार आहे म्हटलं. मग त्यांनी ते विषारी पण समोरून वेगळेच केले जराशी विचित्र. मी पटकन दादूला फोन दिला. म्हणजे दादू दादा एक नंबर ब्लॉक कर म्हटलं. मग दादूने तो नंबर ब्लॉक केला. तर त्याने दुसऱ्या नंबरवरनं सकाळी मला एक व्हिडिओ पाठवलाय. तर ते हे अशीच हे असतात कोणतरी छपरी वापरी. छपरी नाही तो एक नंबर छपरी माणूस होता. तुम्ही पण येणार सावध राहा सतर्क राहा सगळ्यांनी. असे अनकॉलिंग व्हिडिओ येतात फोन येतात तर तसल्यांना तुम्ही प्रतिसाद देऊ नका. आता मी एक बाई वयस्कर आहे. माझं काय तेव्हा मला जरी पुढून आला फोन तरी मी त्याला उत्तर देऊ शकते. पण तरुण ताट्या पुरी ह्या अशा गोष्टींना घाबरू शकतात. तर प्लीज पुरींनो तुम्ही सावध राहा. सावधगिरीने असले फोन येणार इग्नोर करा. हा जमाना एवढा डेंजर झालाय की पोरी आजकाल जाऊन मारू पण शकतात. तुम्ही काना जाऊन शिवाय दिल्या असं नाही. आजकालचा जमाना आजकालच्या जमान्यात जास्त बलात्कार वगैरे वाढलेले आहेत. असं नाही आजकालच्या जमान्यात. पोरी नाही. नाही पाहिजे. मेन महत्वाचं म्हणजे मला हे सांगायचं की ही लोक काय करतात मग असे व्हिडिओ कॉल करून वगैरे गोड गोड बोलायचं. मग काही इतकं गोड बोलायचं की आपला सगळा बायलॉटच ते बाहेर काढतात. मग आपल्याला वाटतं अरे खरंच हे कोणतरी आपलं चांगलंच आहे म्हणून आपलं हितचिंतक आहे म्हणून. तर अशा गोष्टींना तुम्ही बळी पडू नका कुणी देखील. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फेसबुक व्हॉट्सअप हे जे काय आलंय ह्याच्यावर मैत्री बिलकुलही करू नका प्लीज पुरींनो. फोन केला त्या माणसाला मगाशी ऑनलाईन वर त्यांनी फोन काय उचलला नाहीये. तर आपण परत करून बघूया. उचलला नव्हता मगाशी. कट करतोय. फोन केला मगाशी पण फोन केला. फोन कट करतो. स्विच ऑफ केला होता. आता परत केला तर कट करतोय. कट करतोय परत. थांबा बघू आपण उचलतोय कधी उचलतोय. लगेच कट करतोय. हातातच फोन आहे. रिंग वाजते ना म्हणजे ब्लॉक केले. नंबर ब्लॉक केलाय. नंबर माझ्या नंबरवर मी फोन केला त्या नंबरवरती तर ब्लॉक केला तो नंबर त्याने. तो घाबरला असणार तो. तर असाच एक 15 एक दुसरा पोरी पायलचा जो व्हॉट्सअप नंबर आहे ना ह्याचा बिझनेसचा त्याच्यावर एका पोराचा सारखा मेसेज होता एका ह्याच्या मैत्रिणीचा नंबर दे म्हणून नाही का. नंबर दे म्हणून मेसेज. मी बोलत होतो. मी सोडून दिला. एका दिवशी फोन आला ह्याने फोन उचलला पायलने. तर पायलला फोनवर तिला लय घाणघाण बोलला. ती पोरगी मला तिला असंच करायचं तसंच करायचं नाही का. मला तिचा नंबर दे हे ते पायली मला घराला सांगितलं. मग जोपर्यंत मेसेज करत होता तोपर्यंत मी जाऊन दे म्हणलं. पण त्याने फोनवर करून लय घाणघाण बोलला पायलला. मी केला फोन. फोन केला ते बाईने फोन उचलला एका बाईने.
म्हणले नंबर कोणाच आहे, पोरग आहे का तुमच्या घरात, कोण असा माझ्या बायकोला फोन केलाय. मी चाललोय म्हणलं आता पोलीस चौकीत लगेच. म्हणलं पटकन म्हणलं काय सांगा कोण आहे म्हणलं ते पोरग. थांबा थांबा म्हणले चौकीत नका, तुझी बाई घाबरली लगेच. थांबा थांबा म्हणले पोलीस चौकीत जाऊ नका, मी बघते कोणा पोरांनी फोन केला. मग त्यांनी त्या पोराला फोन केला, त्या पोराला काय बोलला बिलला काय असतील ते तिकडं. म्हणून दुसऱ्या माणसाने मला फोन आला 15-20 मिनिटानंतर परत की दादा मला माफ करा. आम्हाला म्हणला असं असं बारका पोरग म्हणला, त्यांनी फोन केला होता. बारकाच म्हणला तो आता 12वी का 13वी गेलेला आहे, त्यांनी फोन केला म्हणला. त्याला सांगितलं समजून, त्याचे वडील वगैरे आले तर त्याला सांगतो म्हणून असं असं करतो म्हणून तो. जेवण झालंय घाईच, भाकरी करायच्यात मला आता. आणि इथं बघा आज मी काय भाजी केली तुम्हाला दाखवते. चवळीची भाजी बनवली आहे मस्त अशी. ही सकाळची भाजी आहे, फ्लावर कोबी वाटाणा भात. आणि आता भाकऱ्या बनवते मस्त गरमागरम, म्हणजे सगळे 9 वाजता जेवण करतील. आणि आता एक कंटेंट शूट करायचं, मला परत जावं लागेल. पण मला भाकरी करते मग करू ना आपण. आमची काकू चालता फिरता मेडिकल आहे गाईस, सगळ्या पद्धतीच्या गोळ्या आहेत. दादूचं पोट दुखते तर म्हणती पोटाची गोळी देते, नाही तर हाजमोला देते, नाही तर मेंटॉस देते, इनो देते. काय पाहिजे हा पिशवी भरली तिची गोळ्यांनी. मग काय तर डॉक्टर आहे तिला कोणत्याही गोळ्यांचं नाव. तर गाईज आमची जेवण झाली आता सगळ्यांची. माझं तर मग असंच झालं, मी लवकर जेवत असते गोळे खाऊन. हे बघा यांची भांडणं. मिस्त्री लावू नको आता. म्हातारपणात व्यसन सुटले असते का माणसाचं, सांगा मला तुम्ही. गाईज पहिले पप्पा सुद्धा मिसरीने दात घासायचे, ते तर मम्मी आहे म्हणून ती सवय सुटली पप्पाची. हा मम्मी मग पूर्वी काय आता पण घासतात. व्हिडिओ बनवताना दात दाखवत नाही बस, पण मिस्त्री नाही सुटणार. असं करणार असं करणार, पण मिसरी नाही सोडणार ना. बरोबर आहे मग तुमचंच. मिस्त्री नाही सोडणार. अरे पुरा कार्यक्रम असून घरी यायला उशीर झाला ना, मिसरी घेऊन ये चाल मिस्त्री सोबत. सोबत चलती. तिचं खानदानच येतं. ज्याला मिस्त्री घेणार. माझ्या खानदानी जायचं नाही, तुझं खानदानी काम नाही शिकून आता. माझ्या खानदानी जायचं काय करायचं का. माझं खानदानच आता आहे झालं माझ्या बरोबरच की दारी. हा? सुटणारच नाही. माझं खानदान. तुमच्या खानदानीत उलट मिस्त्री जास्त लावतात, माझ्या खानदानीत कोण मिस्त्री लावत नाही, एवढं लक्षात ठेवा. गाईज माझं लग्न झालंय, मी कांबळे खानदानातली. आता आमचं खानदानच सगळं मिसरी लावतंय. हे बघा पप्पाच्या घरचे सगळे, पप्पाच्या साईडचे सगळे अन्न नाही लावत, तात्या लावतात ना फक्त. अन्न पण लावतात, लावतात आता पण लावतात. फक्त पप्पाची सवय आता सुटली आहे. तुम्ही सांगा मला, जे मिस्त्री लावतो ना त्याला माहितीये मिस्त्री लावून काम किती होतात आणि किती फास्टिंग मध्ये काम होतात. जेव्हा बाई मिस्त्री लावती ना तिला माहितीये, कारण मिस्त्री लावल्याशिवाय बाईला पावरच येणार नाही. पावर पण येते, कॉन्फिडन्स मिसरी आलो पावर पण येते. पप्पा आता कोणते तर आहे का तुला माहिती कोणते लेंडे असतात आहे? नेहमी चंदवाल्याला जाऊन विचार काय टाकतो. तो काय तुमचा मित्र आहे काय निमिषनवाला. ये बनवायला. हा गेले ओव्हर पप्पा, कॉन्फिडन्स. गेले तिकडं. काय लागते म्हणजे? मी सांग का मला मिस्त्री कधी सवय लागली. दादाच्या टायमाला मला दिवस गेले ना, पहिल्यांदा दिवस गेले ना, तर आजूबाजूला तिथं लोक लावत होते. तर आजूबाजूच्या बाया मिस्त्री लावायच्या दुकानात आणून ते बघायची मी. मग त्याचा वास यायचा मला, त्या मिस्त्रीचा वास यायचा. मग असं बघता बघता मला त्या मिस्त्रीची सर लागलं. मग मी ती मिस्त्री जी चालू केली ना ती चालू झाली. तर गाईज आता वरती आलो आम्ही, आणि खाली आमच्या आज एवढ्या गप्पा चालल्या होत्या, एवढा हसलो आम्ही. माझं पोट दुखायला लागलं हसून हसून. आणि दूध घेऊन आले होते येताना वरती, पण कसं खालून दूध किचनमधून दूध वरती गरम करून आलं की वरती आता थंडी आहे ना, वरती असपर्यंत ते दूध पूर्ण थंड होऊन जातं. म्हणून ह्याच्यावरती मी गरम करते. ग्लासमध्ये दूध घेऊन आले होते, आता मी ते गरम करायला ठेवलंय. हे मम्मी पप्पा गेले ते मग अशी भाजी आणायला, तिथून हे गावरण पेरू आणले. ते मस्त आहेत लय पेरू, लय म्हणजे लय भारी लागतं ते. आमच्या पप्पाला मम्मीला असं काय असं नाही का गावाकडचं गावरण असलं ते घ्यायला. भाजी पण आणि फळं पण लय भारी आणलेत. हे गावरण फळं आणलेत आणि हे बोर आणलेत, हे पण गावरण बोर आहेत, एवढे गोड आहेत ना. आणि हे छोटे बोर, मम्मीला पप्पाला माहिती मला छोटे बोर पण आवडतात म्हणून हे त्यांनी आणले. आणि आम्ही मग अशी गेलतो बाहेर, तेव्हा आम्ही प्रतीकनी मग माझ्यासाठी संत्री घेतले होते. सो आता हे आपण ठेवू इथं. हे दूध बघा किती मस्त उकळत आहे. मला ह्या गॅसवरती मगाशी मी बनवत होते आणि ह्याला मी चालू करायला लायटर शोधत होते. एवढी तर मी मंद आहे डोक्यात, लायटर शोधती येईल चालू करायला ह्याला. हे उकळत आहे पण वरती येत नाही याच्यात ना. हे बघा
ह्याच्यातच ते उकळून उकळून हे होत आहे, जास्त वरती पण येत नाहीये. आज भरपूर दिवसाची छोटी छोटी कामं झाली, छोटी मोठी कामं झाली. तर आजचा दिवस तर लय भारी गेला गाईज. मेन म्हणजे ती गादी पहिली घरातली बाहेर गेली तर मला असं जागा वाटते म्हणजे नाही का रूममध्ये. ती मम्मीकडे गेली, मम्मीच्या बेडवरती पण ती गादी एकदम फिट बसली आहे. थोडीशी मोठी होती, साक्षी का बोलते मला की कापून घ्यायची का गादी. म्हटलं तसं नाही होत, गादी आता कापता येईल का नाही मला माहीत नाही. तिला बोललं राहून दे, थोडीशी मोठी होते. तर खालचा ड्रॉवर आहे तो उघडून मग ती गादी लावली आहे बेडवरती तिकडे मम्मीच्या इकडं. तर चला बाय बाय, भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये उद्या.